महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. षटक स्पर्धा चालू असताना पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू 17 चेंडूच्या मागे बघता चेंडू जातो 4 धावांसाठी. सुंदरसा फटका संदेश यांच्या बॅट मधून निघालेला घणघणीत चौकारासाठी. या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा संदेश लेफ्ट साइड मारण्याचा प्रयत्न होता. इथून एक धाव चेंडू चांगलीशी वापसी म्हणावी लागेल. पहिला चेंडू व्हाईट टाकला होता. त्यानंतरचा दुसरा चेंडू चौकार मारला होता संदेशाने. तिसरा चेंडू निर्धाव चांगलीशी वापसी आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा उंच मारलेला फटका सरळ जातो तो 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. संघाकडनं सलामीची जोडी मैदानात. षटक प्रगतीवर चालू असताना संधी आहे फलंदाजीसाठी. पाहूया संधीचा किती फायदा होता. अजूनपर्यंत चांगलीशी फलंदाजी केली संदेश यांनी आपल्या संघासाठी. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं चांगलीशी फलंदाजी केली होती संदेश यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तो संदेश वेळ मात्र फलंदाजी करताना काही आणि आणि मोठा आदरा लागला आहे संदेशाच्या स्वरूपात. फटका सतीश यांचा खरा होतो. असून लव यांचा एक संधी होती झेल पकडण्याची. झेल मात्र सोडलेला आहे. एक जीवनदान मिळालं. पाहूया जीवनदानाचा किती फायदा होतो. एकदा झेल पकडतो काय संधी होती झेल पकडण्याची. समीर याला 2 फटका मेडांच्या दिशेने चेंडू येतो. परतीची फेक करतो. एकच धावा. चांगले क्षेत्ररक्षण. म्हणजे सतीश सलामीसाठी आलेला फलंदाज. सामन्याकडे तो निलेश यांचा सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने एक संधी. यामध्ये मारलेला चेंडू सरळ जातो तो 4 धावांसाठी. या चौकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली 19 धावा. एकदा फलंदाज तयार सतीश. पाहूया या चेंडू मात्र काय करतो. बॅटची कडा घेऊन जाते. एका धावेने धाव फरक मात्र सरकतो. संघाची धावसंख्या झाली ती 27. थोडीशी दिशा पाहण्याची गोलंदाजी. पंच व्हाईटचा इशारा देताना झाबे यांचा पुढील चेंडू बाबा याच्यासाठी. लेफ्ट साईडला मारलेला फटका. पाहू क्षेत्ररक्षक काय करतो तो सरळ जातो तो चौकान खराब होते क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. संधीचा फटका मेघांच्या दिशेने चेंडूवर येतो. परतीची फेक करतो. नंतर 2 धावा वसूल केल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक. पाहूया या 5 चेंडू किती धावा मिळवतात ते दोन्ही फलंदाज संघासाठी. पुन्हा एकदा लेफ्ट साईडला मारलेला फटका. 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 39 धावा. पुन्हा एकदा पुढे मारलेला फटका. भविष्यात झेल पकडतो काय संदेश डांगे यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 2च धावा दिल्या. अजूनपर्यंत चांगलीची फलंदाजी म्हणावी लागेल ती बाबा यांची. 16 धावा खेळत आहे वैयक्तिक. पण एकदा ऑफसाईडला मारलेला फटका सरळ जातो ते 4 धावांसाठी. या चौकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 25 धावा. चांगलीची फलंदाजी बाबा यांची.
पुन्हा एकदा ऑफसाईडला मारलेला फटका मेगा स्पिनर विजय गवस दिसतात. खरं होते क्षेत्रक्षण एक संधी होती रन करण्याची. बाबा काय होतो चेंडू मारलेला फटका दोघां देशाची चेंडू येतो त्याची फेक करतो. दोघांच्या 2 धावा वसूल केल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 3. आणि गोलंदाजीसाठी सलामी गोलंदाज म्हणून संदेश रेडकर. निश्चितच संदेश रेडकर यांचं जर नाव घ्यायचं झालं तर निश्चितच एक कोकण रेल्वे संघाचा एक घातक फलंदाज म्हणून ज्याची खाती होती असा हा संदेश रेडकर सलामी गोलंदाज म्हणून यावेळी ओमसाई संघाकडून गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंगवरती लव खानोलकर हाही त्यांच्यासोबत त्यांचा साथीचा खेळाडू म्हणजे कोकण रेल्वे संघासाठी ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तो फलंदाज नॉन स्ट्रायकिंगवरती निश्चितच फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती निश्चितच सावधगिरीचा फटका होता. निश्चितच धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न यावेळी क्षेत्ररक्षकाकडून दिला गेला नाही. निश्चितच पहिला चेंडू निर्धाव घडला जातोय. दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा संदेश रेडकर सज्ज होत आहे. यावेळी मात्र सुरेख फटका निश्चित ऑफसाईडच्या दिशेने फटका चौकासाठी जातोय. बॅक टू बॅक मला वाटतं चेंडू निघतो चौकार. गोलंदाजीच्या डोक्यावरून सर्वात सुरक्षित फटका चौकासाठी चेंडू निघतोय. पुन्हा एकदा सीमारेखा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. थोडस षटक महागडा केले जात आहे 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगल्या चेंडूला निश्चितच सन्मान देतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलं. निश्चित चोरी करतात ते एका धावेची. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. निश्चित चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात होता. लव खानोलकर या इनिंग मधील पहिल्या चेंडूचा सामना करणार. समोर असेल निश्चितच सलामीचा गोलंदाज संदेश रेडकर. आपला शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील. मला वाटतं खराब चेंडू असेल निश्चितच पंचांकडे मात्र अजून इशारा आला नाही. चेंडू निघतो दरम्यान 2 धावांसाठी. निश्चित चांगला असा चेंडू घडला जातोय. 18 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा निश्चितच संदेश थोडा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता पण चेंडू ब्लॉक होतोय. गरज असेल ओमसाई संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर यावेळी निश्चित संधी होती परंतु संधी होते निश्चित सुभाष यांच्याकडून चांगला प्रयत्न होता. अर्जुन पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी म्हणायला गेल. पंचांचं म्हणणं निश्चित चांगला चेंडू घडला जातोय. चतुर गोलंदाजी म्हणायला गेल. निश्चित लव यांना थोडस हलताना बघितलं होतं अर्जुन यांनी आणि त्याचप्रमाणे त्यांच्या बॅटपासून चेंडू निश्चितच दूर ठेवलाय. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू ची येथे सांगता होते. हा ही सुरेख चेंडू लव खानोलकर वारंवार प्रयत्न करतोय मोठे फटके घेण्याची परंतु यावेळी सुरेख गोलंदाजी होते. निश्चितच पहिला षटक थोडासा महागडा होता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवला होता तो संदेश यांनी. त्यानंतर मात्र उर्वरित दोन्ही गोलंदाजांनी अजूनपर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा दिल्या होत्या त्या अर्जुन यांनी आणि त्याच मार्गावर हा अर्जुन सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत निश्चितच पुरेपूर चकवून ठेवलंय. लव खानोलकर यांना बॅक टू बॅक 3 चेंडू यायचे निर्धाव विकले जातात अर्जुन यांच्याकडून. लव खानोलकर निश्चितच पुढच्या चेंडूवरती दडपण असेल त्यांच्यावरती. पाहूया त्या दडपणातून बाहेर येण्यासाठी कुठला फटका यावेळी कामी येतोय लव खानोलकर यांच्यासाठी. निश्चितच यावेळी चेंडू यष्टीवर आदळता मला वाटतं लव खानोलकर वाचलेले आहेत. निश्चितच लेग बायच्या स्वरूपात धाव घेण्याची याची निश्चित संधी होती. यावेळी मात्र 12 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 31 धावा. निश्चित सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र गोलंदाज सतीश. पहिला चेंडू हवेत पाहूया. जोपर्यंत चेंडू आदळला जाते क्षेत्ररक्षक चेंडू उडवतात फेक होते. 2 धावा घेण्याची निश्चित संधी पूर्ण होते. मागचं षटक निश्चित फक्त 1 धावेसाठी
अधोरेखित केलं गेलं ते षटक निश्चितच यावेळी मात्र थोडस नुकसान देता येते फलंदाजी संघाला. निश्चित हा चांगला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने म्हणजेच बॅक टू गोलंदाज सरळ चेंडूनिमित्त सीमा रेखा पार 4 धावा. धावा संख्या होती ती 25 धावा. 25 धावांची आवश्यकता असताना फुलटा चेंडू मात्र संदेशच्या बॅट वरती येत नाहीये. किती वाजता लाईट येणार ते फक्त सांगा आम्हाला. 7 वाजता जरा बेगीन येईल तर बरं आहे. पेट्रोल संपतं आमचं. धावसंख्या परिस्थिती 31 धावांवरती. 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी अजूनही 19 धावांची आवश्यकता. आव्हानात्मक धावसंख्या उभी राहिली. चेंडू जातोय त्यात बदल करायला 2 क्षेत्ररक्षणाची अनेक भिंत भेदात. चेंडू मात्र लांब सीमा क्षेत्राच्या बाहेर जातोय तो 4 धावांसाठी आणि चौकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकते ते 35 धावा या धाव फलकावरती. एक बॉला फटका या ठिकाणी अप्पर कटचा फटका. डीप पॉइंट थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. बॅकवर्ड थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षक बाबा स्वतः जाऊन क्षेत्ररक्षण करतोय. परती करतोय. धावबादची संधी असेल आणि या ठिकाणी मात्र गडी बाद होतोय. लहू खानोलकर बाद होऊन तंबूच्या दिसेल. आम्ही या स्पर्धेत जिंकण्यासाठी आलोय. मैदानामध्ये आमचे खेळाडू जिंकण्यासाठी उतरलेत. ईर्षेने या ठिकाणी पराभवावर मात करत जिंकण्याचा मोह आम्हाला कदापिही आवडता येणार नाहीये. एक मोठा फटका गगनचुंबी फटका. चेंडू मात्र एकदम पूर्ण तर होते चपळाई या ठिकाणी आणि हरणाच्या वेगामध्ये ही दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ते 39 धावा या धाव फलकावरती. 5 चेंडूचा अक्षर बांधव संघ विजय ठरलाय. यावेळी उल्लंघन करून का मी स्वतःला खाली ठेवलंय. लहू खानोलकर बाद झाल्यानंतर का माझ्याकडे फलंदाजी सूत्र मी घेतली हे जणू या ठिकाणी संदेश मैदानावर दाखवतोय. सरकारने विजयाचे समीकरण आता बदलतोय. धावसंख्या पोहोचली ती 43 धावावरती. 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक. मात्र इशारा येईल का या ठिकाणी पाहणं गरजेचं. पंच मात्र आपल्या जागेवरती तटस्थ कारण हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. 7 धावा. यावेळी मात्र आणि या ठिकाणी उरल्या सुरल्या आशाही संदेशच्या रूपाने समाप्त होतात गोलंदाजाचा. तर चंद्राला मात्र षटकार ठोकावा आणि सुपर ओव्हरच्या सामन्याचं दर्शन या मैदानावर घडवावा या इराद्याने मैदानावर बॅट मात्र त्याला फिरवावी लागेल. विकेटच्या बाहेर चेंडू जातोय वाईड. पंचांचा इशारा येतोय तो अतिरिक्त धावेचा ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं कर्ज न काढता भरलेले हप्ते अर्थात वाईड. चंद्राने जर शिस्त लागलं तर 500 रुपयाचं मात्र या ठिकाणी बक्षीसही उठतंय आणि फटकाही उठतंय. आजचा दिवस या ठिकाणी बाबा मयेकरचा